मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झाली। असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आता तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आपण आता सध्या असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत। आपण पाहू शकता असलम शेख जे मालवणीचे आमदार आहेत त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसत आहे। इथून आखेच्या अंतरावर भाजपचं आंदोलन सध्या सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्र सिंग सिवाना हे त्यांच्या नेतृत्वात तिथे आंदोलन आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतं। तसं आपण पाहिलं तर आज आंदोलन आहे तरी असलम शेख यांच्या कार्यालयावरती ते आंदोलन येणार होते, मोर्चा घेऊन येणार होते। असलम शेख यांचा कार्यालय आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच पाहिलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला बंदोबस्त तिथे दिसत आहे। कुठेही गैर काय घडू नये म्हणून पोलीस आपलं सतर्कते बाळगत आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसत आहे। आता असलम शेखच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे ते इथपर्यंत येणार का हे पाहण्यासारखं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। मालवणी येथे तर असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण असलम शेख यांच्या विरोधामध्ये आता भाजप आक्रमक झाली आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यालयाच्या बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे, बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर तिकडे मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजपच्या वतीने आक्रमकपणे हे आंदोलन केलं जातंय। पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। असलम शेख यांचा पुतळा देखील आंदोलकांनी जाळला, त्यानंतर घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते। पोलीस आंदोलकांना अडवण्याचा, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात आहे, मात्र आंदोलक कमालीचे आक्रमक आपल्याला दिसतात। हातामध्ये ध्वज घेऊन आणि काही बॅनर घेऊन हे सगळे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आमदार असलम शेख यांच्या विरोधामध्ये हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मालवणी या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो पोलिसांचा जो सुरक्षा कवच आहे की पोलिसांनी जे सुरक्षा बॅरिकेड्स लावलेले आहेत ते तोडून रस्त्यावर येण्याचा प्रयत्न जे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात। काँग्रेस नेता असलम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिलेली आहे, त्यांच्या परिवाराला धमकी दिली नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे असा आरोप या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, मंत्र्यांचा आहे आणि यासाठी ते पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र या सगळ्या परिसरामधून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडू नये आणि कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस जे आहेत ते सुरक्षा करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांना इथं बाहेर पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा जो तो लावण्यात आलेला आहे। इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत त्या पोलिसांच्या सुरक्षेच्या गाड्या लावण्याचा आपण बघू शकतो। इथं पिंजरा लावण्यात आलेला आहे जेणेकरून या पिंजऱ्यामध्ये आता सगळ्या कार्यकर्त्यांना भरलं जाईल, कारण जर कार्यकर्ते ऐकले नाही तर त्यांच्यावरती पोलिसांना कारवाई करावी लागेल आणि म्हणून आता जो पोलिसांकडनं जी गाडी आहे किंवा कारवाईचे प्रयत्न ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच काय तर आता जर कार्यकर्त्यांची भूमिका मवाळ झाली नाही किंवा सामंजस्य भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती पोलीस कारवाई करणार आहेत, अशा प्रकारची आता परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काय तर काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्यावरती कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। तर आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर सुद्धा या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भातले सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात आहे, मात्र कार्यकर्ते काही ऐकत नाहीये। असलम शेख यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने हे आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। असलम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। मालवणीमधील फायर ब्रिगेडच्या समोर हे आंदोलन केलं जात आहे। सध्या या संपूर्ण परिसराला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे
मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी असलम शेख यांचा पुतळा सुद्धा जाळलेला आहे। मालाडच्या मालवणी परिसरात भाजपच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चाचे हे सगळे पदाधिकारी आक्रमक झाले। असलम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते, तर मंगल प्रभात लोढांसह त्यांच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा निषेध या ठिकाणी केला जातोय। तर आता पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे, कारण मोठ्या संख्येने आता पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। मात्र कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका देखील दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसते। असलम शेख यांच्या पुतळ्याला आधी जोडे मारण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा पुतळा येथे जाळण्यात आलेला आहे। पोलीस आंदोलकांना अडवत होते, रोखत होते, मात्र आंदोलक कमालीचे आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आंदोलकांनी असलम शेख यांचा पुतळा जाळलेला आहे। मालाडच्या मालवणीमध्ये हे सगळं आंदोलन केलं जातंय। मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, बॅरिकेडिंग करण्यात आले, मात्र या बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न सुद्धा हे सगळे कार्यकर्ते करतायत। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी एक प्रकारे जणू कवच या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीचे आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून केलं जातंय। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा विरोध करत हे आंदोलन केले जात आहे। असलम शेख यांच्या विरोधात जोरदार हे आंदोलन भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून केले जात आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेश, आपण पाहतोय आंदोलक कमालीचे आक्रमक आहे, पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करतात आहे। नक्कीच शुभम, आपण पाहिलं की गेल्या काही तासापासून सातत्याने आंदोलन करणं अशा प्रकारचा इशारा जो आहे तो भारतीय जनता पक्षाने दिलेला आणि त्यानंतर आता हे सगळे कार्यकर्ते जे तिथे जमलेत आणि आंदोलक जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या फायर ब्रिगेडचा जो मालवणीतला परिसर आहे या परिसरातून ते कार्यकर्ते बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था जी ती प्रचंड वाढवलेली आहे, कारण ज्या फायर ब्रिगेड हा सगळा परिसर आता आपल्याला दिसतोय त्याच्या अगदी बाजूला जे आहे तो मुख्य रस्ता आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर सगळे कार्यकर्ते आले तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या होईल, मुंबईकरांना त्रास होईल आणि यासोबतच काय ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये देखील बाचाबाची होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते तत्पर आहेत। तर पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेड्स लावलेत आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडणार नाही त्याची पूर्ण दक्षता जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना सध्या तिथेच त्या सगळ्या परिसरामध्ये थांबून ठेवलं। यासोबतच जर पाहिलं तर पोलिसांच्या पलीकडच्या बाजूला जे पोलिसांच्या पिंजऱ्याच्या गाड्या असतात जिथून सगळे हे कार्यकर्ते आंदोलकांना आतमध्ये ताब्यातही घेतलं जाऊ शकतं अशी सगळी तयारी पोलिसांनी करून घेतलेली आहे। त्यामुळे थोड्या वेळात या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं जाऊ शकतं अशी सगळी परिस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळते। शुभम, अगदी उमेश, आपण दृश्य जर पाहिले तर अनेक आंदोलकांच्या हातामध्ये बॅनर आहे, बॅनरच्या माध्यमातून घोषणाबाजी देखील केली जाते। बॅनर हातात घेऊन बॅनरवर रोहिंग्यांचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आलेला आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नक्कीच, कारण मंत्री मंगल प्रभात लोढा हे सातत्याने म्हणतात की जे काँग्रेसचे नेते असलम शेखच्या आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या वॉर्डमध्ये रोहिंग्या असतील किंवा बांगलादेशी असतील यांच्या वस्त्या ज्या आहेत त्या तयार करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला होता आणि त्यानंतर त्याला उत्तर जे आहे ते असलम शेख यांनी दिलं होतं आणि असलम शेख आपल्या सगळ्या परिसरामध्ये आपला मतदारसंघ वाढवण्यासाठी अशा प्रकारचे जे घुसखोर आहेत त्यांना कुठेतरी प्रेरणा देतात, त्यांच्या कुठेतरी पाठबळ देतात असा गंभीर आरोप जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय आणि याच्याच विरोधात जो आहे त्या आंदोलनही आपल्याला पाहायला मिळतंय की कशा प्रकारे असलम शेख रोहिंग्यांना बांगलादेशींना आपल्या मतदारसंघामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप या सगळ्या बॅनरमधून आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम, उमेश, आपण पाहतोय हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांनी बॅरिकेडिंग सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। पोलिसांची परवानगी आंदोलनाला होती का? कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाते, आपण पाहू शकतो पोलिसांनी तो पिंजरा तो उघडलेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया ती सुरू करण्यात आली आहे। सगळे कार्यकर्ते जे ऐकत नाहीयेत त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। एकूणच काय हे आंदोलन चिघळू नये, सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये याची दक्षता पोलिसांनी घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया ती पोलिसांनी सुरू केलेली। शुभम, अगदी उमेश, तर ही दृश्य आपण पाहतोय आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी आता आंदोलकांवर कारवाई केली, आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे।
बराच वेळ आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र आंदोलक अधिकच आक्रमक झालेले होते। जोरदार घोषणाबाजी देखील करत होते। अस्लम शेख यांचा पुतळाही या ठिकाणी जाळण्यात आला आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पोलीस व्हॅनमध्ये त्यांना आता ताब्यात घेतलं जातंय, मात्र कार्यकर्ते पोलिसांचं ऐकत नाही। ते माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस त्यांना अडवतात आणि मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते येथे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मालाडच्या मालवणीमध्ये हा संपूर्ण राडा आणि या राड्याचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी हे सगळे आंदोलक करतात आणि आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये आता बसवण्यात आलेलं आहे आणि आक्रमक झालेले आंदोलक शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करतात आहे आणि त्यामुळे आता काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ती दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।